काय पाऊस झाला रात्री. कांद्यात पाणी मावाना, मका आडवी पडली, सोयाबीन सडली. काय करावं आता तोंडी घास आलता. निसर्गाने हानी मारली आपल्याला. काय खरं नाही. मला तर रानातच जावं वाटाना. अरे बाबूराव दादा. हा काय भाऊ. अरे निवंत बसायचा दिवस आहे का आज? मग आता करू काय सांग. रात्री आहे ना 4:30 वाजेला पाऊस चालू होता. पाहिलं दादा पाहिलं, मी जागच होतो रे हा दादा. का? आणि तू काय एवढं तोंडवल? मला ना टेन्शन वाढलं टेन्शन. अरे घाबरू नको, उठ तू. काय घाबरू नको. काय मका खाली पडली आडवी, सोयाबीन पाणी अख्ख, कांद्यात पाणी, काही रताळ खातो नंतर. अरे ते आपल्या हातात आहे का बाबा? अख्खे माल सडून गेलो काय हे खातो. अरे जीवाला नको खाऊ रे. या बाय शिर सलामत तो पगडी पाच्यास. हा एक काम कर तू. हे चाललं तवाला बोलला तर चाललं टाइमपास. तू जातो मस्त की घंटा टोकीतो, कडक टोपी घालतो, मस्त नेहरू शर्ट घालतो, काही हेडफोन लावतो, जातो गावामध्ये दिवस दिवस. आणि मला देतो वावरात लावून. तू पाऊस टेन्शन माझ्यावर काढू राहिला का दादा भाऊ? वरून सांगतो मला ऐक. बाबूराव भाऊ तुला काय. अरे असं नको. अरे मला कष्ट करावं लागायचं तुला काय. अरे आता खरंच गावात चाललो मी, पण तेवढं आहे ना तू या बाई जास्त टेन्शन नको घेऊ. फक्त काय करायचं असं लातळायचं थोडस, जे कांद्यामध्ये पाणी तुंबेले ना त्याच्यामुळेच वाबदळी अशा पाडेले. लातळून दे सगळे वर मी, आणि मस्त बांधाच्या काढायला बस. भळा 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 पाणी खालच्या नाही वाड्या. माझ्या नाही म्हणा आज. मी जाणार नाही. मी गेलो तर पाण्यात तिकडे वावरात गुतल मी, माहितीये का. एवढले पाय जाते रानामध्ये. सोपं आहे काय. कोण जात बसल. बाबूराव हा काहीतरी निराळ टेन्शन राहतो. नाही नाही मला नाही निराळ काही टेन्शन. मला हे पाऊस झाल्यामुळे टेन्शन आहे. अरे बाबा आता त्या काय आपल्या हातात गोष्टी आहे का? हा पाऊस अरे पाऊस झाला, पण त्या बंदरची सांड निघली ना. आज उन्हाळ कांदे 5 एकर होतील. 5 एकर कळलं का तुला? गंज होतील 10 एकरला वापर त्याचा नाही. पण पहिला तोंडी घास गेला निघू 4 तो महिन्याचा. जाऊ दे रे. हा? काय आहे त्याच्यामध्ये? काय बुच काय भेटत का त्या हा बाजरीमध्ये आज मक्यामध्ये? 70 एक पोते सोयाबीन झाली असती. आज मका 200 पोते झाले असते. तुला काय मला सांगा 5 एकर आपू कांदे. कष्ट मी करेल. तुला नाही कळ लागेल रे. मला कळ लागेल. हा तुला काय. तू कोणत्या तरी एका मुद्द्यावर बोलणार तू एकदाच आहे ना. तू जाय बरं गावात. गावात चालय ना. हा. ते पैसे दे इकडे 50 रुपये दे इकडे. काय आला? दे. मला 50? टेन्शन वाढले. मला 90 पेल जायचं. दे दे रे दे दे. 20 घे. नाही रे 20 ला काय गाठ येतोय का. दे कार बरे तुम्ही ना मला 50 रुपये द्यायला ते करतो कानकच वय. मग आता फोडशील ना. आता हे 20 बी घे वाटलं तर. नाही ते नको 20 नको. ते राव तुला म्हणजे तुला आता मळ्यात जायचं आणि ते कांद्यातलं पाणी काढायचं. नाही मी येतो थोड्या गावात. मला तर 90 यायला पेल एवढं काम करतो बाबूराव, तू आज नेमका म्हटलं जा तुला भरलं एकदा. नाही जाणार का? नाही जाणार आज नाही जाणार. जा. चल मी जातो मळ्यात. मी तो भाऊ आहे का गडी तवाला नेमकं मी. अरे बाबूराव एवढं काही बोलू नको राव. भाऊचे तू. मग जाय तुला कुठे जायचं. जाय जाय. बाबूराव भाऊ म्हणाल तुला मी आजपासून हा, वाटलंच, पण जाय. तेवढं काम कर हा, ना. हा. आता मी हे सफेद कपडे घालेले, माझे कपडे खराब होतील रे. नाही तू डागच पडू देऊ नको तू. ठीक आहे आता आहे ना मीच जातो मळ्यामध्ये आणि ते नाही कांद्यातलं तो गावातले पाहुणे काय होय. आडवा नको बोलू. नाही ठेकीच्या वाट पाहतील होय. मी मळ्यात ते ग्रामसेवक ते वाट पाहत असतील. आणि आता काय ठेकीचं नाव काढतो रे गडी ते गडी. ठेकेल नको सांगू आता बरं का. वल्लय वावर नाही ते पाठवून रानामध्ये. मग आता तो काम जर नाही केलं तर मग तिलाच सांगावं लागेल. का आला. ठीक आहे तुझा मूड खराब आहे आज मला माहिती आहे. तू जाय बरं मी मान. जातो आता हा. आणि कांद्यातलं पाणी आहे ना काढून देतो हा माझ्या हाताने. बर हा? जाय. पण उद्यापासून असं बोलत जाऊ नको राव. नाही नाही हा? आता मला नाही अरे जाणार. मी गावात जातो मागे पुढे पाहतो म्हणून दबदबा आहे माझा गावामध्ये. अरे आहे दादा मी तुला काय म्हणत नाही रे. पण मला या निसर्गाने नाही आपली पिकायचं नुकसान झाली ना. मला ते पावा ना. काही टेन्शन नको होय. तू ये ना याचं मला काय करायचं ते कर आणि ताणून दे मस्त पैकी. बरं, चालेल. हा? हा, हा. म्हणजे तुझं टेन्शन दूर हा. होईल. आणि मी जातो आणि कांद्यातलं पाणी काढून हा देतो. ये छायला भारी भाऊ झाडचा 50 रुपये द्यायला म्हणतो कानकुस करीत होता. चाललंय टेन्शन वाढलं. 90 तरी मारून येतो मरू जाऊ. जायला पक्त्याला जायचं तर देईल नाके पाडून मारू जाऊ. सडलंय पडलं तो वरून म्हणतो काय होतोय याला कळलं लागते काय. हां आज मी अख्खं केलं आहे. हा हिंडतो गावभर तालुक्याच्या गावाला जाईन याला जाईन त्याला जाईन. मारू मी जातच नाही आता. लई दिवस झाले व्हिडिओज नव्हता काढला. मस्त आला. अगो बाई ग किती छान दिसते. मी असं छान दिसते. फिल्टर लावल्यामुळे चांगले दिसते. खरं नाही भाऊ हे फिल्टर बाई अर्धे पोरं बरबाद झाले. हो बाई ताई काय ग हाय ये घे खाऊ तू आणलं अचानक फोन नाही केला काही नाही. मला सांगायचं ना मी पाठवलं असतं कुणाला तरी तुला घ्यायला. अगं म्हणलं अचानकच जाऊ म्हणलं हिच्याकडे असं. आणि तुझी गाडी कुठे आहे? गाडी तिकडे लावली का? तुला काय सांगू माझा असा आनंद मला असं व्यक्त नाही करता येत तुला बघू मला किती भारी वाटलं. हे भाऊ तू बरा आहेस ना? बरं एकदम तब्येत वगैरे कशी व्यवस्थित आहे ना तुझी? तब्येत एकदम व्यवस्थित आहे. सर्दी झाली काय तुला?
काय नाही, थोडा बरं वाटत नव्हतं. अरे तू ऐकतच नाही, जरा गरम पाणी पीत जाणार ना, तर गरम पाण्याची वाफ घ्यायची, दवाखान्यात जायचं, एखादीची क्रोसिंग घ्यायची, नाही ती कोणती गोळी असते बघ ती एखादी घ्यायची सर्दीची, डिस्प्रिन वगैरे काहीतरी म्हणता बघ. काय नाही, जाऊ दे, आता बरं वाटलंय थोडं मला. पण आलतं 2 दिवस तुला म्हणलं एक चला. सांगू का, आता तू माझ्याकडे आला आणि तुझी सर्दी काय, तुझं सगळं बरं होऊन जाईल, 8 दिवस तुला मी इथून जाऊच देणार नाही. असलं भारी वाटलं मला, तुला काय सांगू. 8 दिवस नाही, 2 दिवस राहणार आहे. आणि कसं तिकडे काम बुडत ना गं, त्याच्यामुळे. अरे काही नाही, एक तर तू येतो वर्षातून एकदाच, नाही तुला ते कसं ते माहिती. वावर वाटण दिले, मग त्यांच्याकडे आलतो बघायला वावर कसं काय केलं काय असं, म्हणून म्हटलं चला यार का देऊन यावा. अरे पण तू तिकडे येऊ का नाही येऊ, माझ्याकडे एक चक्कर मारत जाय. तू सांग बरं, आपल्या दोघांना एकमेकाशिवाय दुसरं कोण आहे? कोणीच नाही, आता आई बाप तर गेलेच मग? आपले. त्यांच्यासाठी त्यांच्या जागेवरच तू आहे, मला माहिती का. आज मला कधी पण माहेरची आठवण आली का पहिले तू आठवतो. त्याच्यामुळेच म्हटलं चला ताईला भेटू ना, म्हटलं मग अचानक जाऊ, म्हटलं त्याला थोडं बरं वाटेल बा असं. मला तुला काही सांगू शकत नाही मी, मला किती आनंद झाला म्हणून. म्हणजे आता माझ्या डोळ्यात पाणी येतं ते पण बाहेर येत नाही, एवढं हे झालं डायरेक्ट असं आटल्यावानी. बरं जाऊ, तू काही खाल्लं का? नाश्ता वगैरे करून आलतो, पण आता जेऊ आपण सगळं सांगत. हा सोबतच जेव. अगं हे गावामध्ये तुला कोणी भेटलं का, बाबूराव ते आमचे? नाही, कुणी दाजी ते कुणीच नव्हते. कोणीच नाही भेटलं. अरे द्या, त्यांनी बघितलंच नसेल ना, त्यांना एवढा आनंद झाला असता, त्यांना वाटलं असतं भाई गंगीचा भाई एवढ्या वर्षांनंतर आला. तुला सांगू का, गावातल्या लोकांना मी लगे अशी हे करून सांगून माझा भाऊ आला होता मला भेटायला. तुला मी खरंच नाही सांगू शकत रे बाबड्या, मला किती आनंद झाला. रक्षाबंधनालाच येणार होतो, पण काय सरांनी तू सुट्टी दिली अरे नाही, मी काही पण नाही. समजू आता शकते. त्याच्यात साडी आणली आहे, म्हणून पोरांना खायला आणली भेळ वगैरे. अरे तू साडी कशाला आणली, उलट मी मोठी, मी तुला कपडे घ्यायला पाहिजे. कपड्याचा विषय नाही, अगं ताईला यावं लागत काही ना काही अरे रक्षाबंधन. जी गरज तू आमच्यासाठी माझ्या आई बापाच्या ठिकाणी उभा आहे, ते लय महत्वाचे. मला तुझ्या साडी बिडी 1 रुपया नको. तू सुखी राहा, देवाच्या नशिबाने सगळ्या तुझ्या गोष्टी चांगल्या होत आहेत. माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. पण मला आईच्या जागी तूच आहे ना ग. अगं अरे मी तुला तेच सांगते, तुझं नेहमी चांगलं होतं, पण तू मला जोपर्यंत तुझं लग्न, त्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी मी स्वतः मला हक्काने मला 10,000ची पैठणी घ्या आता. जाऊ दे, बहिणी सार्थक भाषेला झालं. केलं नाही, काही कमी पडत नाही, माहिती ना तुला. बरं जाऊ दे, चल नको हे करू, चल आपण घरात 2-2 घास खाऊ, चहा पाणी घेता येईल. चल ये मध्ये, येतीलच ते आता. दाजीन ते कुठे गेले? बाहेर गेलेले, आता येतील थोड्या वेळात. बर बर, ठीक आहे. पावसाचं वातावरण तयार झालं. त्या बाबो लय काळा काळा आभाळ झालं. रात्री पाऊस झाला, आजही परत येतं काय काय. राम राम दाजी. राम राम. काय रे, काय चालू आहे? काय बसले, पाऊस झालाय रात्री लय. इकडे बस, इकडे बस. कसं रात्री ना पाऊस झाला लय. मग काही बोलल्याचं काही वावरात जायला जमाना. हा गाली, तुमच्याकडे लय पाऊस झाला हो? लय पाऊस रे. हा ना. तू कधी आलाय? अहो आता मग आलो, जेवण तिकडं ताईपाशी बसलो गडी बर. तो बहिणीजवळ. हा, जेवण बिवण केलं, म्हणलं मग चला वावरातून जाऊन येऊ. तुझ्या आता लय तब्येत झाली रे सांडेवारी. मग काय करणार आहे आता? कवर आता संडे राहतो आता. ऑफिसला कामाला राहते, बसून काम आहे तिकडे आम्हाला. आता ऑफिसला आहे काय? टेन्शन नाही आता. बरोबर आहे. मग आता काही लग्न बिग्नाचं काही पाहतो का नाही? लग्नाचं पाहू ना आता. कवा? पाहू, तुम्हीच काहीतरी करा ना लग्नाचं. हा ना. तुमच्याकडेच आता, आम्हाला दुसरं कोणी आता दाजीशिवाय. हा ते बरोबर दाजी आहे. कुठे गेली, मोठे दाजी? तो आता आजीचं काय काढतो भाऊ? का बरं? तो आज आजी काय नव्हता सांडायचं तो आव्हानेच. काही ना खातो पितो आंघोळ करतो मस्त गा जातो. याच्याकडे जाय मित्रा का बस गप्पा मारी जाय बा. काय तर मा बरं होतं सगळी शेतीवाडी कामात होती. आज थोडी दाजी काय हात भरायला काहीच नाही म्हणे. तो बहिणीला विचारून पाय काय तू ये ना, तो बहिणीला विचारून पाय काय काम करतोय का, माहिती आहे का? जाऊ दे, बाकी काय वावरात काय करेल मग? वावरात काय भाऊ, मका करेले, सोयाबीन करेले, भुईमुग करेले, कांद्याचे रोपं टाकले, कांदे लावले, हा हा. पण सगळे पाण्याने नुकसान केले. काय सांगतो. आमच्याकडे आज एवढा पाऊस नाही, पण तुमच्याकडे चांगला पाऊस झाला. आता आमच्या वावर वाटेन दिले ना, हा ना. मग आलतो चक्करला, म्हणलं चला मग नाही आता काय झालं माहिती आहे का, रात्री लय पाऊस झाला नाही, पण आता परत पावसाचं वातावरण झालं. वातावरण झालंय. हा एकदम. त्याच्यामुळे मी आज दिवसभर रानात गेलोच नाही. हा. बरं मी काय म्हणतो, चल मग आपल्या गोट्याकमध्ये हा चला ना घरी हा? जाऊ. काम आहे तो चल. चला चला. बाकी मग व्यवस्थित आहे सगळं? हा एकदम व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही भाऊ. काय अरे चांगलाच पाऊस होईल बरं लय का? पाऊस जित पाणी निघालं. हा ना. मला तर अवघडच आहे बा पावसाचं. चांगलाच अवघड आहे पावसाचं. हा ना. हा घे झाडू घे. हा खाऊ हे झाडू घे ना. काय करू? अरे घे आता घरी. बरं मी काय म्हणतो, ऐक ना. हा ऐक हे एवढं गमेल आणते. गमेल? हा गमेल आण. गमेल आण. अरे बाई भरून टाक. ये का? हा बरं. काय ए सागऱ्या हा. आवर ना घे ना झाडू घे. काय? तेव्हा ते आका झाडू घे बरं का. हा, जनावर एका बांधायची आता. हा
हा एका हा. जातो ना. इथे. तिकडे उकडे हा उकडा नेऊन टाक. बरं आलाय तर 2-3 दिवस घ्यावा राबून तेवढेच आपल्या जीवाला विश्रांती भेटेल. मरू जाऊ यालाही नाही तरी काय काम आहे तिकडं. सण संडेवाणी जिंडत असेल. हा ये या सगळी जाडू ना. कोणती हे पण झाडायचे हा मग कुठून दाजीला भेटलो. आवर ना पावसात पाण्याचं आपल्या अजून जनावर आणायला जायचंय. आवर हम्म? जनावर आणायला जायचंय. हा काय चालू ना. हो म्हणा करावं रे यार तू ना कामाला नाही दिलं वाटतं मला. दाजी सवय नाही कामाची दाजी. हा मग मग आवर आयला दाजीकडे आलं मेवणे लोकायचे इतके तुरु तुरु काम करते. कधी वावरात काम केलं नाही. हा ना आला इकडं. कमाल. आयला तो काय आठवा आम्ही गाडचं. तू ना आता आमच्याकडे राहून जाय गाडचं बरं का. तू आमच्याकडे राहून जाय आम्हाला नाही तरी माणसाची गरज आहेच. मग लग्न कोण करीन कंपनी करू ना तो लग्न करून आम्ही. हा? आमच्याकडे राह तू काम आम्ही तुला काम सांगितलं की ते काम करीत राहायचं आणि तो लग्न सुद्धा आम्ही करू. आवर चांगली पोर पाहून देऊ तुला आम्ही. हा नाही तर तू घरी काय गडी बिडी नाही गो. नाही ना गडी ठिकाणा ना काय सांगतो. ए तू तो का बाई- झाडू मारतोय दे तो इकडं. बाई- काय ग मी झाडू मारते. अरे दाजीने मला झाडायला लावलं एवढं. दाजी म्हणे झाड. तुम्ही का बरं त्याला झाडू मारायला लावला? मग काय दमला काय. अहो पण कशाला झाडू मारायला जाऊ दे ना लावला? लावू दे ना काय मेव नाही. एवढा? अरे मेव नाही आमचं काय केलं काय झालं अहो दाजी. तुमचा मेवणा येतो तो मग? 2 दिवस वर्षातून येतो. हा मग तिकडे कोणतं काय लेख गाडा उचलत होतो. तुम्ही तुमच्या बहिणीच्या नवऱ्याला बहिणीला झाडू मारायला लावता का इथं बहिणीच्या आल्यावर? नवऱ्याला कसं काय सांगू आम्ही. बहिणीला झाडू मारायला नाही नाही लावता का? आम्ही जाडू बहिणीकडं म्हणून आम्ही बहिणीच्या नवऱ्याला कसं काय सांगू. अहो पण तो 2च दिवस मला सांगायचं मी झाडू मारला असता घे इकडं. आता तू काय आता तो चालू राहते थट्टामट्टा करायचं काम मेकअप करायचं काम तुला ते हे सुद्धा झाड घरातले काम कोण करतं? काय घरातले वहिनी तुला पटाय पाहिजे तुम्ही कामच करू नका पण याच्या पुढे त्याला काम नका सांगू. का बरं. का आम्हाला आई बाप नाही म्हणून तुम्ही त्याला कामाला लावता का? म्हणजे का तुमच्या सक्का मेवून आल्यावर का बरं म्हणत नाही त्याला काम कर कोणला म्हणून? मग त्याला काय सोडतो का मी कामाचं. काय काम सांगतो दोन त्याला? दिवस त्याला दारू प्यायला घेऊन जाय त्याला मटण खायला घेऊन जाय तो दारू पित नाही मटण खात नाही त्याला तर म्हणलं आता इडच राह तू आणि तो म्हणतो मग मला लग्न कोण करे म्हणलं आम्हीच करतो लग्न राहू दे इड माणसाची गरजच आहे ना आपल्याला. हाय तुम्हालाच बायको भेटत नाही हा. त्याला कुठून आणता बायको? मानव विचार करू तू हा मला लागत इतके. अहो वनवाशी लेकरू आहे म्हणून त्याला काही काम सांगायचं का? कोण? पटतं का तुम्हाला? जाऊ देत आहे मारुती कुठे काय वनवशी आता त्यात काय वनवशी आता लहान राहिलाय का तो. तो लहान नाही राहिला. अहो उलट तुम्ही म्हणायला पाहिजे भाऊ तू 2 दिवस आला चल मी तुला खायला काहीतरी आणतो काही ते नाही. मग संध्याकाळी करतो त्याला उलट पालट काहीतरी. काय उलट पालट नका करू लय उपकार झाले त्याला झाडू मारायला लावून भाऊ भाजी भाकरी खाईल. मटण खातोय तू. नाही खातो. मटण नाही खात नाही. बरं 1 किलो मटण घेऊन येतो अहो बाकर. खात नाही नाही म्हणे खात तुम्ही तो. काय मग काय खातोय तू. काहीतरी पनीर बिनीर आणा मस्त. पनीर खायचं तुला. पनीर, हा. बरं पनीर आज चला अर्धा किलो. हा. परत त्याला काम नका बरं सांगायचं दे, हे दे, दे, काम कर. झाड, नाही झाड. नाही झाडते मी अरे राहू- त्याच्या इच्छेप्रमाणे नाही, नाही, झाडले त्याने. काही नको तो बरं दाजी द्या म्हणा. मी झाडते. तुम्ही मला कामाला इथं काय हा? तिला सांगायचं ना मग ते झाड त्याला हा, बा- जागा मी झाडी तर मरते अरे झाडते मी राहू दे. दे मरते झाडी तर मरते तू काम कर मरते काय जाऊ दे मरते बहिणी शेड काम केलं काय माणूस का मरत का काय अरे पण तू 2 दिवस होता त्याच्यामध्ये मी तुला कामाला जाऊ दे लावायचं. मरते तेच पुण्य काम सवय लागती. अहो पण तू तिथं काय काय पत्ते खेळायला जातो काय? जाऊ दे तुझ्यासाठी ना जाऊ दे मी सगळं करीन जाऊ दे चल तुझ्यासाठी सगळं करेन मी काय टेन्शन घेऊ नको मरते तुला काही तारास नाही ना इकडे मरते मी तुझ्यासाठी ना मी झाड भाऊ तो पहिले काय करायचं तीच करते तीच खाती नाही, सगळं नाही. तिच्या हातात आहे. सांगू राहिलो मी. आम्ही तर सालाच्या गाड्यावानी. हा साल्याच्या हा. गाड्यावानी आपली बायको घातली पुढं स्वर्गामध्ये का नरकामध्ये गेली तिला माहिती आणि म्हणे काय साल्याच्या गाड्यावानी हा. जा मग कुठेतरी तुमची वाटत शेती काढून घ्या आणि जा तुझी कुठेतरी बाई जाऊन. काय एवढी सोपी नाही जरा. हो, दाजी, जाऊ मला दे, सालाच्या जाऊ दे, गाड्यावानी पुढे जाऊ दे, काढी मरते, काय ती भांडण स्वतःचा नवरा दिवस दिवस गावात येतो तो. कुठं गावात हा. आहे? तो कामाला जात नाही का? तो कामाला जात नाही का? तू शेतीवर भागणार आहे का हा ना, तुमचं? नाही ना अहो जाऊ दे हो दाजी तुम्ही त्यानं शांत बसा नाही की जाऊ दे तू का बस काम कर जाऊ दे मरते थोडं राय बरं आवर घे काम केल्याने बरं मरत तू नाही. ये हा, बरं करतो, उकड करतो, उकड करतो. टाक नेऊ करतो उकडे टाक. हा करतो ना दाजी ते जनावर खाली झाड ते जनावर खाली हा हा झाडी तर सगळे झाडी आवर ताई मरते तू चहा ठेव मस्त जाऊ दे चहा नंतर पेरा काचा का लगेच पेतो का. आपण झाडून झाले म्हणतो तिला मग झाडू द्या ना आता हा. अरे मी काय तो सागऱ्या
शर्ट काढ खराब होतील. हा काढ शर्ट बरं मस्त बनेल आहे ना तू मग बनेल मला बनेल देऊ तुला. नाही नका नका. हा काम करायचं म्हटलं ना कातून बिल घ्यायचं. घाम निघोस तर घ्यायचं नाही. भाऊ दे इकडे माग दे. तोंडावर मार मावल्या आयला बघा तुमच्याकडे फेकले दाजी असं काय बोलाल तुम्ही. दादी चेष्टा करायला लागला काय तू. ते दाजी पाठीमागचं बरं राख त्या एवढं एवढं बरं ना. हा आयला पका लोट्या झाला काढतो तू आता. भात कमी खा जाय ना भात खातोय काय नाही. भातामुळे नाही काय होतो दाजी. मग व्यायाम करायचा पळायचं. हा नाही नाही तेवढं डेअरपट आले पाय बरं तुला. अहो ती प्रॉपर्टी मेन माझी. हा नंतर लय मागात पडेल भाऊ तुला ती. सागरे आला का कचरा टाकून दुसरं काम लायचं. बस का दाजी काय? बस झालं ओके मग सवय नाही काम नाही? करायची आम्हाला अवघडी. काय रे मी एक विचारतो तुला. बोला ना. अरे तू आता एवढं वय झालंय तवालं हा तुला काही आखलीचा भाग आहे का नाही रे. काय हो? अरे एखादी पोर पाठवायची का काही आहे पोर काला पाठवायचे म्हणजे रट्टे खायचे का बरं. आपल्याला सवयच नाही तशी. अरे लव्ह मॅरेज करून टाकायचं लग्न काय. हा जोपर्यंत आहे ना आपण स्वतःच्या पाय व्यवस्थित उभं राहत नाही ना दाजी. जास्त वय झालं ना आता परत कोणी विचारित नाही अहो बरं का. तसं काही नाही आवरा. कोण नाही कोणाचं राहत बाबा. हा हे मेवना म्हणून आम्ही तुला सांगतोय. हा आता पोरी मिळणं अवघड झालेलं आहे. आता काल हेच चालू झाले आता लव्ह मॅरेज करणं पोरी पळवणं पटवणं घ्यायचं या वाकडं पाहून नाही नाही आता घ्यायचं लग्न करून. दोन मिनिटं ऐका ना. सेटल होतं ना लग्न बिग्न काहीच नाही. स्वतःच्या पाय उभा राहिलं का एकदा मग बरोबर आपण पोरी भेटतील. पोरींचा विषय नाही. हा मग एकदा व्यवस्थित काम धंदा मस्त सेटल सेटल का सेटल का होणार दात पडल्यावर. नाही हो होईल ना बरोबर. आता चालू आहे प्रयत्न माझे देवाच्या कृपेने होईल काहीतरी. पुण्यामध्ये चांगला जॉब भेटेल मला. दाढी दाढी आली रे तुला. मग आताचा पोऱ्या तू हं? पुण्यामध्ये चांगला जॉब भेटेल मला. हा रा तिकडं मला ऑफिस मध्ये काम करायची सवय पण तुम्ही इकडं आले दिले. आणि माळकरी केव्हा झाला तू. हा माळकरी किती दिवसापासून माळकरी. हा का हा अरे कड बिड तिकडं मस्त ऑफिस मध्ये काम करायची सवय आहे पण तुम्ही इकडं आलं का कामालाच लावून देता. ए. त्याच्यामुळे ना दाजींकडे केलं काय बहिणीकडे केलं का तुला काही फेल वाटलं का. फेलचा विषय नाही पण यायला मी माझ्या बहिणीकडे जर गेलो ना हा तर तुला सांगतो दिवस दिवस काम करीत राहतो. हा हा माझं नाही सरत. दाजीला मी बसून ठेवतो आणि मी काम करायचो. पाऊस माहिती आलाय का? ताजीस. हा पावसाचं वातावरण झालंय बाबा. हा पावसाचं वातावरण आहे. जनावर आणायचे होते काय झालं. हा जनावर अजून टाईम आहे आता वल्ल्यात कुठे जातो थांब ना पाऊस चालू झालाय. हा का चला मग काही चहा बी केला असं चहा केलं काय काय माहिती. ए वहिनी बरं चल चला घरात मध्येच चला द्या धर हा शर्ट धर चल. शर्ट खराब करून टाकला दाजी तुम्ही. हा? ए वहिनी काय हो? अगं तो भावाला काही चहा पाणी कर. असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा. असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो गवळ्या घरी जातो दही दूध खातो. करी दया दुधाचा रबडा करी दया दुधाचा रबडा. असा कसा देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा. आयला काय गरम होऊ राहिलं गाड्या. आज नक्की पाऊस आल्याशी राहणार नाही आणि पावसाची तर खूप गरज आहे. कारण आहे ना कांद्याला एक पाऊस जर झाला तर असे भारी कांदे येतील आपले काय सांगावा. आणि कमीत कमी 10 टारल्या कांदे निघाल होत्या वावरामध्ये. 10 टारल्या म्हणजे जवळजवळ ते कसा जरी भाव गेला तरी आज आता ते भावाचा आपला हातात नाही पण 3-4 लाख रुपये तर सहज होतील. आईला काय आहे वय झालं का नेमकं काय काय सांभाळावं असं होऊन जातं. आता ह्या हेडफोनचा बी शोक लागला मला. टोपी सांभाळावा हेडफोन सांभाळावा हां का काय काय सांभाळावं. त्याच्यामध्ये आहे ना सांदा बी लई दुखू राहिला. शर्ट कुठे काढता येतं नेमकं. मला आता आहे ना जेवण करतो आराम करतो मस्तपैकी आणि देतो ताणून. आता रात्री भाजनाला गेल्यामुळे आहे ना जागरण होईल. मधल्या रूम मध्ये जातो आणि मस्त ताणून देतो आणि झोप झाल्यावर जेवण करतो वाटल्यास. चल गायला ना चरट पाहावं लागत बांधायला. चरट तुटले. चला आता मध्ये जाऊन पाहतो चरट आहे काय.
दादाचा शर्ट आहे का नीट अटकेल. दादा का झोपला का काय ती आहे. दादा गेला झोपी लगेच. काही ठेवलं की नाही दादाने पण याच्यात. हाय 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 हाय. अरे वा किती काय माहिती. 2 3 350. अरे वा कामच झालं भाऊ. आपल्यावर काय मग संशय येणार नाही. त्याच्या मेवण्यावर संशय येईल. बरोबर जाऊ तिकडं घालतो खिशात. चला मी नाही चरट नेतो गाय बांधायला. चला सर. ओ हं? पनीरला पैसे द्या. काय पैसे द्या पनीरला. कायचं पनीर? अहो भाजीला पैसे द्या. म्हणजे पनीरची भाजी करायची आहे का? हा. अरे बाप, दुसरं काही नाही राहिलं का भाजीला? अहो आता भैया आलेला आहे तर मग ते पनीरची भाजी करावं म्हटलं. त्याला 200 रुपये लागतील हो. द्या खिशामध्ये आहे ना 250 रुपये माझ्यावाले. द्या बरं काढून. भारी झोप लागली होती मला. तो पनीर उठलेले शर्ट कुठे? अरे हा इकडे शर्ट होतं नाही इथं. नाही इकडे टांगेल. गावातून आलो शर्ट इकडे. कोण जाणार आहे आणायला? आपल्या तुमच्या भावाला पाठवते ना. बर त्यालाच पाठवते काहीतरी करते. काय 250 रुपये होते? 250 काय 200 लागतील त्याला. हा पण देतो ना. ए मी काय म्हणतो, अरे 100च्या 2 नोटा आणि 50ची नोट होती. काय ग ताई बोलवलं पर्स होतं. कोणाची ती? हा? पर्स कोणाचं आहे ते पाकिट? नाही ते माझंच आहे. त्याच्यामध्ये माझं बँक कार्ड हे सगळे राहत. ते काय काय पैशाला हात लावू तुमच्या? काय ग मग काय झाले? काय झालं काय? अरे मी गावातून आलो, रात्रीचं जागरण होईल तो भजन म्हणून आलो रात्री. ते नका सांगू. पैसे दुसऱ्या खिशात ठेवले असं नीट पा. नाही ना माझी लय दिवसापासून तुला माहित नाही का याच खिशात पैसे राहते आता. या नाही बा. तुम्हाला काय म्हणायचंय? माझा भाऊ आला म्हणून पैसे गेले का? आयला काय या बाय कोण किती प्रामाणिक आहे कोणाचं काही छातीवर लिहायला राहत नाही है की नाही. मी म्हणजे छातीवरच का बरं डोक्यावर लिहिता येत नाही का? तुमच्या असे नको तिथंच का बरं शब्द जाता? नाही ते म्हणजे पद्धत आहे बऱ्याच दिवसापासून का कोण चोर आहे कोण भामटा आहे त्याच्या. तुमच्या डोक्यात तुमच्या गावातले लोक बी आणि तुम्ही बी अर्धवट भेजायचे सगळे. मला एक सांगा, तो आला म्हणून तुम्हाला असं वाटतं पैसे मी गेले? म्हणून राहिलो का तसं? मग तुम्ही कसं काय म्हणता पैसे पण होते, पैसे गायब चोरले झाले? मात्र आणि घरातल्याच माणसांनी चोरले. अहो इथून मागा तुमचे पैसे नाही गेले ना. आज तो आला आणि तुम्ही काय आळ घेताय विनाकारण? या बाय आता आहे ना झालं काय त्यांच्या खिशातून 250 काय झालं रुपये पाहुणे गेले. 250 रुपये होते. हा. म्हणजे राग नका येऊन देऊ. 100च्या 2 नोटा होत्या आणि 1 50ची होती. आणि मी शर्ट या बाई इथं टांगला असा आणि रात्रीचं जागरण व्हायला होतं म्हणून गेलो झोपायला. हे बा असं होतं. आणि माझी झोप मोडवली ना. म्हणे पनीरची भाजी आणायची म्हणून म्हटलं 200 रुपये देतो पनीरची भाजी घेऊन या. द्या ना मग जातो ना मग. आता कुठून द्यावा? ते म्हणताय पैसे चोरीला गेले. मी देऊ का ग? अरे पण ते नाही, पैसे चोरीला गेले पैसे त्याचं चोरीला काय? गेले तो त्याचं घेऊन काय? काय चोर तर करतो? पकडला पाहिजे ना. आज 250 गेले उद्या 2,500 जातील उद्या नंतर 2.5 लाख जातील बँकेतले. पण एक मात्र खरं घरातला चोर आहे. कोण आहे मला माहित नाही. माझ्या भावावर बिलकुल आळ घ्यायचं नाही. तुम्हाला पहिले सांगते, तो कधीच आजपर्यंत कधी कुणाच्या खिशाला हात लावत नाही. चोराच्या मनात चालणं मी म्हटलो का? हा का? मग तुम्ही बरं तो आल्यावरच म्हटले पैसे गेले म्हणून. इतके दिवस का बरं नाही म्हटले पैसे गेले असं? आणि मग तो काल आला ना आज पैसे गेले म्हणजे मग काय झालं याचा अर्थ? कालच आला ना तुम्ही. आणि मग पण पैसे गेले आणि घरातलीच माणसं आणि घरामध्ये कोण आहे? त्याने हात लावला नाही त्याचा विश्वास मी देते, कारण माझा भाऊ आहे मला माहितीये. तो कधी कोणाच्या खिशाला हात लावत नाही. खरं सांगू का? आता कोणी कोणाच्या खिशाला हात विचारून लावित असतं. बाबूराव लावायचं तुमच्या भावाला. त्या चोट्ट्याने चोरले असं. बाबू दादा कुठे गोठ्यात आहे का? चल इकडे तिकडं बाहेर चला. इकडे इकडे इकडे
बरं आम्हीच येऊ राहिलो तिकडे काय गाय पिळायचं झालं नाही का अजून एका जनावराला बाबू दादा हा. मी काय म्हणतो काय आतापर्यंत असं कधी घडलं का आपल्या म्हणजे माझ्या खिशातून पैसे कधी गेले का म्हणजे या बाई पाहुणे आहे ना म्हणजे पाहुणा आहे तो सोयराई ना तावाला हाय की नाही माझ्या सोयऱ्या हाय की नाही पण ते सोयरे काल आले आणि नेमके आज रात्री पैसे चोरी गेले मी भाषणावरून आलो रात्री नाही तो काला चोरी रे मी म्हणतो अरे तुला का सुध नाही राहत आवर तू कुठे घालतोय पैसे ए एकीचे पाहिले का एकीचे पाहिले कोपरीचे अरे ह्या खिशात पैसे नाही घालीत मी हा माझा वाला आहे ना लहानपणापासून मला तो आहे ना पैसे ठेवायचं मला वळण लागेल वरच्या खिशात हा हा मोबाईल बी तिड डायरी तिड पेन बी तिड काही चिठ्ठ्या चट्ट्या सगळं तिड असा खिसा फुगेल राहतो असं, हा. माझा 250 रुपये होते 100च्या 2 नोटा हा. बरोबर आहे ना त्याला काय आता त्याला काय माहिती त्याला काय माहिती अहो अरे काय बोलत तुम्ही दादा बोलावले म्हणून मग हा मग 100च्या 2 मला काय ए, म्हणता आता घेतले का किती? तू नाही, मी करा काय बोल. नाव मी नाही, काय- थांब, हा? जरा नीट मी काल बाबराव, माझ्या बाबराव. भावावर बिलकुल आळ नाही घ्यायचं खोटं नाही बोलायचं गंगूबाई गंगाबाई 7,000 काय 7,000? दादाचे कधी पैसे चोरी गेले हा, कसं काय नाही गेलं दाखवा बरं तुमचे खिशे म्हणजे? सगळे तुमचे सगळे खिशे बरं मी दाखवा. सकाळच्या घरात आलोय का मी आलं का? जनावर आणायला गेलो जनावर संधी ठेवली हा ए कल्ला नका बाय. करू, कल्ला नका करू 100च्या पैसे 2 नोटा आणि बाबूरावनेच 50-50च्या नोटा होत्या ना मला नाही माहिती तुमचं पाहून घ्या. मग हा म्हटले अहो तुम्ही सांगू राहिले की अहो, त्याला कसं काय विचारता होते ना म्हणून हा म्हणे मी हे बघा माझा भाऊ चोर नाही आणि तो चोरी करणार नाही गंगूबाई अगं मी म्हणतो का तुझा भाऊ चोर आहे आणि तुझा भाऊ चोर आणि लोक म्हणतील मग याचा हो, साला चोर दाजी आहे. अहो, तुम्हाला दोघांची. जाऊन थांबा ना. तुम्हाला विश्वास नाही ना माहिती एक जडती मिनिट जडती- थांबा, जडती- थांबा. थांब माहिती जडती घेऊ दे यांनी चोरी केलेली आहे 100% शांत व्हा. वहिनी. ए, अरे भाऊ येतो सक्का माझा मग हा पण माझा सक्का भाऊ आहे मग तुमचे पैसे तुम्हीच का खर्च केले असेल माझ्या भावाने आणि घेतले नाही. लहानचा मोठा माझा भाऊ माझ्या घरात झाला मग लहानचा मोठा माझा भाऊ माझ्या डोळ्यासमोर केलेला आहे मग मला घराच्या माहिती चोऱ्या आहे. घराच्या चोऱ्या बघ, घरातच करेल का माणूस हा का काय? तुम्ही चोरले असेल मग काय पैसे. बोलते वहिनी हा. हा? लाज नसली वहिनी थांब, हा थांब. लाज आहे का तुम्हाला हा, बाई, लाज काय काढून बोलला राहिले. बाई? हा? या बाई मी तुला गंगे म्हणेल बरं का हा. थांब मी शिस्तीत बोलू राहिलो तुझ्या संग हा. थांब थोडस काय आहे, या बाई चोरी प्रत्येकाकडून होत असते बरोबर आहे. हा जर म्हणजे काय आहे, दुर्बुद्धी सुचती तुला माणसाला पनीर आणायला पैसे लागत आहे ना ए, दे रे मग ते घेते असेल तर मी काय घेऊ? अरे तुलाच पनीर आणायचं मी खायला. घेऊ का ना? बाबू दादा तुलाच पनीर तुम्ही खायचंय कसं काय माझ्या नाव घेऊन राहिले ए, सांग हे माव का नाव घेऊन राहिले माहिती जडती घेता का जरा कर नाही, नाही नाही, तर राग नका काय येऊन देऊ, नाही, राग नाही, नका येऊन सगळं देऊ राग मला. नका. नाही नाही याच्या खिशेत जर चेक करा दोन लगेच चेक करा माय खिशात पैसे दादा नाही. करू का check? कर, कर, कर. काय पाहुण्या माणसाची अरे मला कर बाबा ते काय तिकडे काय तिकडे नाही आपल्याकडे तू पैसे- नको हे करू चिंचा चुंचा आहे त्याच्यामध्ये हा. तो भाऊ आहे तू काय हे चिंचा घालेली का हम्म. आणि हे काय हं. गाडी चावी नाही का हा 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 हम्म. आणि वर तर काहीच नाही काहीच नाही पैसे मागचा खिस्सा आहे का पॅन्टला कमरा बिमरा पाहून घे नाही मागच्या अंडर पॅन्टीला याला त्याला हा. मी असं चोर नाही तिकडे एवढं मला 50,000 रुपये पगार आहे, तुम्ही मला गंगू हे याच्या काय आहे? खिशात नाही सापडलं नाही आता सापडले. यांचे खिशे यांची झडती घ्यायची आणि जाऊ दे आपण थोडं वाईट वाटून घेऊ नको हा, मी राग तेच नको कारण केलं हे वहिनी. केलं, भावाची लहान जड- आहे. नाही, याची- चेक करा याची म्हणजे झडती- आपल्यात नको वाद व्हायला यांची बस झडती घ्यायची आता यांची आणि तो मा भाऊ आहे, मा- त्याची मा- काय- काय? मग माझ्या भावाच्या का त्यांनी विचार केला का नाही मग तुमच्या मा भावाची काय घ्यायची. समज माझ्या घ्यायचा झडती घ्यायची म्हणजे? झडती येडी घ्यायची झाली का तू झडती घ्यायची सांग आता, बिलकुल काय नाही. बोलत आहे? झडती घ्यायची दादा घ्यायची अरे करणे तर डर सांगितलं का म्हणजे जाऊ काय? दे हे बघ, माझा पूर्ण भरोसा आहे दादा तुझ्यावर हा. हा, का माझा भाऊ भामटा अजिबात नाही. नाही अरे तुला लहानपणापासून ओळखतो मी हा. हा? घ्या मग ठीक आहे जड. कवड्या गोट्या चोरीत असेल तू हा? लहानपणी आपण गोट्या गोट्या खेळायचो गोट्या चोरायचा तो खिशे चेक करायला लावले शांतपण ए, नका ए, माझा भाऊ येतो माझी नीट हे बघा मी- ऐक जरा वहिनी नाही तू काय मारली होती मला काय म्हणली होती काय म्हणतो द्या, तुला? काय दावल्या काय तुला कधीच रुपये पाहायला जाणार नाही म्हणून मी बरोबर ना गपचूप पैसे मला सांग मला. अरे मला एक दिवस बाटली ना हं. तर मला म्हणत तुला कधीच रुपये पाहायला देणार नाही म्हणे हातावर ही म्हणून चोरी केली का नाही नाही चोरी नाही केली मी मग झडती घेऊ द्यायची मला काय वाटलं आता माहिती का हं. तो मेवर आला ना हा हा. मला वाटतं त्याला शर्ट काढून ठेवला काय त्याच्या वरच्या किती होते पैसे मग ते मी घेतले होते मला लागत होते काय 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 परत सांग एकदा. मला लागत होते मला वाटलं त्याचं तो मेवराचा शर्ट आटकेलाय काय आणि मग त्यात होते पैसे मग मी घेतले काढून 250 रुपये हा 100च्या दोन दोन नोटा हा एक पन्नासची आईलं. काय हं? बाबूराव तुला आता भागा म्हणू का रे? अरे सोन्यासारख्या पाहुण्याची बेइज्जती केली ना आपल्या घरामध्ये गंगे पाय ग. त्याला कोणी यायला सांगितलं होतं आपल्या इकडं कोण आहे आता त्याच्या खाऊ बहिणीचं का? घर आहे हे? हा त्याच्या बहिणीचं घर आहे बहिणीचं आम्ही जातो कोणाच्या घरी आईलं. तुम्हाला उरलंच कोण जायला नाही, आम्ही जातो Sorry. कोणाच्या घरी तुम्हाला उरलंच कोण जायला हा ना? तुझ्या बहिणी विचारते नाही, अशी चोट्या लोकांना कोण घरात घेईल दादा हा? अरे तुला दादा म्हणू का भामट्या म्हणू रे आता काय अरे तुम्हाला एक सोन्यासारखं सांगितलं. पाहुणा आपल्या घरी आला बिचाराचा आणि त्याच्यावर आपण आरोप केला बरं जाऊ त्यालाच पनीर आणायचं पनीर आणायला जातो मी
हप. पनीर काय वाढलं मला त्याला सकाळी आवरून दे, मी सकाळी निघून जाणार मला. ए राय ना पनीर 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 आण तुम्ही. पनीर नको हा म्हणजे आज 250 तुम्ही लावला उद्या 2.5 झक लाखाचा मारायला लावा. राहील का दात काढू राहिला खुश कुठे आहे रे दादा बाय तसेच पैसे रे मला आणि इकडे नाही रे मी पनीर आणायला जाणार दादा हा होय नाही तर गमिलेच घाल डोक्यात तो आले सुद्धा हा काय पैसे आज अरे तुला 90ला मी 50 रुपये सोयी छेणी दिलेस त्यांना हा. पण या सोन्यासारख्या सोयऱ्या माणसावर आरोप टेकावला आपण. आपल्यापेक्षा लहान आहे आवर त्याच्या आईला पोलीस लोकांसारखं तुमची मी तर त्याची कोणाची झडती यायची घेतली लायकीच नाहीये बा. त्याचं काय लग्न होईल मग त्याला काय ये आपली तर होऊन मेली ए बहुकालमध्ये. मारायच्या का कोणाच्या हातात आहे हा? तू नको रे बडबड करू जरा हा बाबू दादा भावाच्या मायाची तू असं ए तू बायको तुझ्या डोक्यावर घेतली उद्या नको रे जरा नुसती मला बोटावर खेळायची माहिती का हा जेवता नाही भांडतीन आंघोळ करता नाही भांडतीन चहा प्याता नाही भांडती हा अशी कोणती बायको तवाली अरे येडपट डोक्याच्या मग तू चोऱ्या करतो का हा? आणि भावाच्या खिशातून पैसे मग काढतो मी का काय रताळा खाऊ का हा नाही 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 नाही. नाही रताळा खाऊ मी अरे काय रे खाऊ काय बोलू राहिला बाबू दादा तू हट माझ्या डोक्याला ताण देऊ नको. तू म्हणला कधी का भाऊ धर तुला 550-100 रुपये खर्च यायला हा अरे येडपट्या मग चोऱ्या करतो का तू भावाच्या खिशातले पैसे काढले उद्या शेजारच्या माणसाच्या घरी चोरी ए, करशील. आपल्या घरातलेच काढले का आपण लोकांचे नाही गेलो उद्या काढायला. तू बँकेवर दरोडा टाकायला द्यायचं नाही ना लोकांच्या खिशातले नाही काढले मी आपल्या भावाच्या खिशातले काढले अरे कोणची सवय घरातून लागती बाब्या नाही 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 हा? मी येतो पिऊन आता हा? चल. येऊन येतो हा. अरे आईला काय झालं माणूस सोन्यासारखा भाऊ आता माझा पण बिघडला गाड्या त्याला चोरीची लत लागली मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं का मी माझ्या सालेवर निष्कारण आरोप टेकावला राव आज तर त्याच्याने माझे संबंध बिघडले ना हां कशाला तो मला दाजी म्हणाल आणि कशाला हे करील हो हां अरे 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 नाही जातो आणि मी आहे ना त्याचीवाली माफी मागतो त्याची भेट घेतो आणि तो थांबणार होता 2-4 दिवस पण लगेच त्याच्या बहिणीला म्हणला का मला जायचं आहे उद्या मी आहे ना त्याच्या घरीच जातो आता डायरेक्ट आणि त्याची माफी मागतो आणि एक तर काय आहे या गोष्टीमुळं काय भाऊ बी हो हो पाहुणे खाऊ हे बाय झालं गेलंय ना इसरूनला नाही मी चाललोय आता, मला नाही राहायचं. अहो या बाय अहो पनीरची भाजी तुमची खायची राहून गेली राव पनीर नाही, मला जाऊ दे, तुमचं जाऊ दे पनीर त्याला. नको काहीच नको मला, तुम्ही जाऊ दे. या बाय माझी काय चूक आहे तिला जीव लावा फक्त. मी अहो तिला तुला काही त्रास आहे का माझ्यापासून तिला भेटायला आलो तुम्ही, जाऊ दे मी नाही चाललोय. खरंच या बाय मला आहे ना लय वाईट वाटतं आता काय सांग मी तुमची आहे ना मी तुम नाही, दाजी तसं काही करू नका, जाऊ दे मला आहे ना, नको जाऊ, चला मला. थांबला असताना राव गंगू सांग ना चल जाऊ का ताई? जाऊ दे, जाऊ दे. व्यवस्थित तिला सांभाळा काळजी फक्त घे व्यवस्थित. बुवा. हा फोन कर तुला पोस्ट. हा व्यवस्थित जा, गाडी हा. हळू चालव. अगं थांब म्हणायचं तुम्ही थांब काहीच ना. बोलू नका माझ्यासोबत. ए गंगू यायला काय झालं नाही या मा भावाची चूक आहे रे चाल याला आहे ना याला वायलीच काढून देतो मी हा तो पार आता खिशातल्या पैशा चोरीपर्यंत त्याचं वालं हे गेलं मजल गेली हां उद्या तो शेतीचा काही माल इकला तर त्याचे पैसे चोरील ना त्याला आहे ना वायलं काढून देतो आणि झालं गेलं विसरून जातो मी आता काय करणार